हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया मास्टर. थैंक यू लॉर्ड. थैंक यू जीसस. हालेलुया मास्टर. धन्यवाद हो पवित्र परमेश्वरा. आम्ही प्रत्येक जण या वेळामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो. तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझी महिमा आणि तुझा गौरव आम्ही केलेला असताना प्रभूजी या सर्व यज्ञाला आम्ही तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो. परमेश्वरा, हा आभार रूपी यज्ञ प्रभूजी तू मान्य केलास, तू आमच्यामध्ये विराजमान झालास राजा. आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि जिवंत देवा, आम्ही या वेळामध्ये तुझ्याकडे विनंती करतो, तुझं वचन समजणारं मन, तुझं वचन समजणारं अंतकरण, तुझी बुद्धी, तुझं सामर्थ्य, तुझं चातुर्य, तुझी कृपा, तुझी दया परमेश्वर आता मला प्रत्येकांना प्रदान कर. प्रत्येक अडखळण विघटन प्रभूची तू दूर कर. तुझ्या सामर्थ्याने तुझ्या प्रत्येक लेकरांचं जीवन तू भरल्या जाऊ दे. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड जीसस. सर्वप्रथम मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आजची एक सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. प्रभूच्या गौरवासाठी जरा जोरदार टाळ्या मी वाजूयात. प्रभूला धन्यवाद देऊया. त्याच प्रकारे तुमचं प्रत्येकांचं सुद्धा प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे की आजची एक सुंदरशी वेळ प्रभूने आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे की आम्ही त्याच्या भवनामध्ये येत प्रभूचा गौरव आम्ही करावा आणि त्याच प्रकारे त्याच्या पवित्र वचनातून आम्ही काही गोष्टी शिकाव्यात. सो आज प्रभूने आम्हाला त्याच्या भवनामध्ये आणलेला असताना आम्ही अशा एका विषयाला, अशा एका अभ्यासाला आम्ही अभ्यासणार आहोत की या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा ही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी अनेक जण आपल्या जीवनामध्ये ते प्रयत्नशील असतात. प्रत्येक व्यक्ती तो विश्वासणारा असेल किंवा अविश्वासणारा असेल, तो धार्मिक असेल किंवा अधार्मिक असेल, तो व्यक्ती दरिद्री असेल किंवा तो व्यक्ती श्रीमंत असेल, तो व्यक्ती कोणीही असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, प्रत्येक व्यक्ती या गोष्टीच्या मागे तो धावतो. ती गोष्ट प्राप्त करण्याची त्याची इच्छा आहे आणि ती गोष्ट म्हणजे आयुष्य. आयुष्य प्रत्येक व्यक्तीला आयुष्य वाढवणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तो प्राप्त करण्यासाठी प्रियानो तो सातत्याने आपल्या जीवनामध्ये तो धावत असतो किंवा त्याला मोठं आयुष्य असावं या गोष्टीची प्राप्ती प्रत्येक व्यक्तीला वाटतं. परंतु आयुष्य वाढवणं हे परमेश्वराच्या हाती आहे. हालेलुया. परमेश्वराच्या हाती आयुष्य वाढवणं आहे आणि या संबंधीनेच आज आम्ही अभ्यासणार आहोत की आयुष्य वाढवणाऱ्या गोष्टी किंवा आयुष्य वाढवण्यासाठी परमेश्वर आज आम्हाला काही गोष्टी शिकू इच्छित आहे. हालेलुया. स्वामी पाहूया पवित्र शास्त्रातील एक व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तीचं आयुष्य परमेश्वराने वाढवलं आणि एकमेव उदाहरण आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळेल. परंतु अनेक उदाहरणं किंवा अनेक अशा गोष्टी आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक मेलेल्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. परंतु या ठिकाणामध्ये जुन्या करारामध्ये हा एक महत्वपूर्ण दाखला किंवा महत्वपूर्ण अशी घटना या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्याच प्रकारे एका संदेष्टाने सुद्धा प्रियानो एका विधवेच्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने त्याला जिवंत केलं. ही गोष्ट सुद्धा आम्हाला जुन्या करारामध्ये पाहायला मिळते. परंतु प्रियानो एका राजाचं आयुष्य परमेश्वराने वाढून दिलं आणि ही घटना किंवा हा भाग आम्हाला प्रत्येकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. तरी आम्ही या वचनातून आम्ही काही गोष्टी अभ्यासणार आहोत, आम्ही पाहणार आहोत. जुन्या करारामध्ये दुसरे राजे याचा अध्याय 20 आणि वचन 1 ते 11 पर्यंत आम्ही वाचूयात. सेकंड किंग्स चॅप्टर 20 वर्स 1 to 11. दुसरे राजे याचा अध्याय 20 आणि वचन 1 ते 11 या वेळामध्ये आम्ही वाचूयात. त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला.
तेव्हा आमोसाचा पुत्र यशया संदिष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निवरानिवर कर, कारण आता तू मरणार आहेस, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहेत याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करीतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे, मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षाने वाढवितो. मी तुला व या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवील. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी ह्या नगराचे संरक्षण करीन. यशाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आणा, ती त्यास आणून गळवावर बांधील व त्याला गुण आला. हिजकियाने यशास विचारले की 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? यशया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तू करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे. शंखयंत्र्यावरील छाया 10 अंश पुढे यावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे यावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंखयंत्रावर छाया 10 अंश उतरली, तेवढी त्याने मागे आणली. आमेन. दैवाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. पियानो, या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हिजकिया नामक राजा आहे आणि हा राजा याला एक आजार होतो आणि तो आजार काय, त्याला गळवे लागतात. आणि गळवे लागल्यानंतर प्रियांनो, आता त्याला संदेष्टाकडनं निरोप येतो आणि जो संदेष्ट त्याला निरोप देत आहे त्या संदेष्टाचं नाव आहे यशया. यशया संदेष्टा. यशया येऊन त्याला निरोप देतो आणि परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याला हा निरोप दिला जातो. वचन 1 मध्ये मी पाहतो की त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरवायला टेकला. तेव्हा आमोसाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाही. आता एका राजाला असा निरोप जर मिळाला, एखाद्या व्यक्तीला, साधारण व्यक्तीला जरी प्रियांनो असा निरोप जर मिळाला की आता तू काय कर, निर्वानिरव कर, आता तू मरणार आहेस, तू जगणार नाही, काय होईल? काय होईल? बरोबर आहे, आमचं दडपण वाढेल आणि जो व्यक्ती मरणार नाही तो नक्कीच, अशी बातमी ऐकल्यानंतर, असे शब्द ऐकल्यानंतर तो व्यक्ती नक्कीच मरेल. बरोबर आहे. परंतु राजा आहे, हा एक राजा आहे, इस्रायलाचा राजा आहे आणि या राजा प्रियांनो परमेश्वराच्या भयामध्ये चालणारा हा व्यक्ती आहे. परमेश्वराच्या आज्ञाविधी पालन करणारा हा असा एक व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तीने, या राजाने परमेश्वराच्या भयामध्ये तो जगला. परंतु संदेष्टाकडनं हे शब्द त्याने ऐकल्यानंतर तो सुद्धा खिन्न झाला, तो सुद्धा फार हताश झाला असेल आणि त्यानुसार वचनामध्ये मला पाहायला मिळतं की तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे, याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. सो या ठिकाणामध्ये परमेश्वराकडे हिजकिया राजाने प्रार्थना केली. हिजकिया राजा पडलेला आहे, आता पडल्या पडल्या तो प्रार्थना करतोय, पडल्या पडल्या तो रडतोय, पडल्या पडल्या तो परमेश्वराकडे या गोष्टीची आठवण करून देतो की परमेश्वरा, मी कसं जगलो. तो या ठिकाणामध्ये तो म्हणत आहे की मी सत्यतेने व सात्विकतेच्या मनाने मी तुझ्या समोर मी वागलो, मी जगलो. आणखी तो पुढे म्हणत आहे की तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी करत आलो आहे. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे अशा गोष्टी प्रियांनो हिजकियाने आपल्या जीवनामध्ये केल्या. हिजकियाचं जीवन हे प्रियांनो परमेश्वराला मान्य, परमेश्वराला पसंत पडणारं असं जीवन होतं. हालेलुया.
हालेलुया. तरी सुद्धा हिजकिया मरतोय. हालेलुया. तरी सुद्धा हिजकिया मरतोय. आणि कुठली पीडा, कुठली समस्या त्याच्या जीवनामध्ये आहे, त्याला गळवे लागलेत. मोठमोठ्या जखमा असतात ना गळव्यांच्या. अशी भयंकर पीडा, अशी भयंकर प्रियांनो समस्या हिजकियाच्या जीवनामध्ये आहे. पहिलाच तो त्या गळव्याने फार पीडित झालाय आणि त्यातल्या त्यात आता संदेश येऊन त्याला सांगतोय की तू आता मरणार, तू जगणार नाही, तू आपल्या घराची निर्वाणीरव कर. या शब्दांना ऐकल्यानंतर प्रियांनो दुःखित मनाने हिजकियाने परमेश्वराकडे पडल्या पडल्या त्यांनी परमेश्वराकडे भिंतीकडे तोंड करून त्याने प्रार्थना केली. हालेलुया. सो वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. इस्रायल लोक भिंतीकडे तोंड करून ते प्रार्थना करण्याची त्यांची व्यवस्था आहे किंवा भिंतीकडे ते तोंड करून आपली प्रार्थना ते करतात. आणि ती जी प्रार्थना आहे, यरूशलेमचं मंदिर ज्या बाजूला आहे ना त्याकडेच ते आपलं त्या भिंतीकडे ते तोंड करून पियानो प्रार्थना करण्याची त्यांची पद्धती आहे. हालेलुया. जसं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की दानियल यरूशलेमेकडे असलेली जी खिडकी आहे त्या खिडकीकडे तो खिडकी उघडी ठेवायचा आणि त्यानंतर तो प्रार्थना करायचा. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की ही जी पद्धती आहे, ही पद्धती आम्हाला शिकवते की परमेश्वराच्या भयात चालणारे हे जे लोक आहेत ते परमेश्वराच्या संबंधीने प्रियानो जागरूक असलेले लोक आहेत. आणि परमेश्वराच्या आज्ञाविधी पालन करण्यासंबंधी असेल, सात्विकतेने असेल, सत्यतेने असेल आणि परमेश्वराला पसंत पडणारं योग्यतेचं जीवन जगणारं प्रियांनो असं जीवन हिजकियाने आपल्या जीवनामध्ये तो जगला. यातून काय काय गोष्टी आम्हाला शिकायला मिळते हिजकियाच्या जीवनातून. तो कसं जीवन जगला, सत्यतेचं, सात्विकतेचं आणि देवाच्या दृष्टीने योग्यतेचं जीवन तो जगला. मग याच्या जीवनात समस्या यायला पाहिजे होत्या का? याला गळवे लागले पाहिजे होते का? राजा आहे, श्रीमंत व्यक्ती आहे, देशाचा प्रमुख आहे आणि सात्विकतेचं आणि सरळतेचं आणि सत्यतेचं जीवन तो जगला. परमेश्वराला जे योग्य असं जीवन आहे असं जीवन तो जगला. तरी सुद्धा प्रियांनो त्याला गळवे लागलेत. तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आजारपण आहे. कधी कधी सहज एखादा व्यक्ती बोलून सुद्धा जातो, त्याने काहीतरी चूक केली असेल म्हणून त्याच्या जीवनामध्ये समस्या आल्या. नाही, आम्ही कोणाचाही न्याय करू शकत नाही. समस्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात, अडचण कोणाच्याही जीवनामध्ये, आजारपण कोणाच्याही जीवनामध्ये येऊ शकतात. परंतु प्रियांनो आम्ही मुळीच न्याय कोणाचाही करू नये. ते काम परमेश्वराचं आहे. परमेश्वराने काम केलं तर ती गोष्ट योग्य आहे आपल्यासाठी. आणि म्हणून प्रियांनो आम्ही न्याय कदापि करू नये. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं, न्याय करू नका म्हणजे तुमच्यावरती सुद्धा न्यायाचा प्रसंग ओढवणार नाही. हालेलुया. हालेलुया. समस्या कुठल्या कारणाने ते परमेश्वराला माहिती आहे. अडचण कुठल्या कारणाने ते परमेश्वराला माहिती आहे. आजारपण कुठल्या कारणाने ते परमेश्वराला माहिती आहे. परंतु आम्ही त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि जो व्यक्ती सामोरं जातो प्रियांनो, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. म्हणून कदाचित आज आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण असतील. परंतु या गोष्टी केवळ आमच्या जीवनामध्ये आम्हाला संपवण्यासाठी नव्हे, तर याद्वारे देवाचा गौरव होण्यासाठी सुद्धा या गोष्टी आमच्या जीवनात आहेत. जर हिजकियाच्या जीवनामध्ये त्याला गळवे जर लागले नसते, त्याला जर आजारपण जर आला नसता, तर पियानो त्याचं 15 वर्षाचं आयुष्य वाढवलं गेलं नसतं. त्यांनी सुद्धा अशी रडून परमेश्वराकडे प्रार्थना केली गेली नसती आणि या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये नोंदल्या सुद्धा गेल्या नसत्या. त्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर दाखल्याच्या स्वरूपाने आहेत. आम्हाला या गोष्टी समजाव्यात की राजाच्याही जीवनामध्ये समस्या येऊ शकतात, राजाच्याही जीवनामध्ये पियानो गळवे येऊ शकतात, राजा सुद्धा आजारी पडू शकतो, राजा सुद्धा रडू शकतो. राजा जर नाही सुटला तर आपण कोण आहात? हालेलुया. एक सात्विक आणि सरळतेने चालणारा, परमेश्वराला योग्य असं जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात जर समस्या येऊ शकतात, आपण कोण आहोत? आपण तर इतकं सात्विक नाही चालत.
इतका पण सत्यतेचं जीवन नाही जगत. परंतु प्रभूची इच्छा आहे की जर राजाच्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात, तर तुमच्या जीवनामध्ये समस्या आल्या तर तुम्ही सुद्धा डगमगू नका. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये आजारपण आल्या, तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी उद्भवल्या, तरी सुद्धा प्रभूपासनं तुम्ही डगमगू नका, स्थिर उभे राहा. प्रभूमध्ये स्थिर उभे राहा, कारण प्रभू तुमच्या बाजूचा आहे, परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्याने रडून प्रार्थना केली आणि त्याच वेळामध्ये प्रियानो त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. जो संदेष्ट आहे तो चौकामध्येच गेला नाही, चौकामध्ये जाऊन पोहोचला असेल. वचन आम्हाला सांगतं की तो चौकामध्ये जाऊन पोहोचला आणि त्या वेळामध्ये त्याला पुन्हा एकदा परमेश्वराकडून संदेश आला आणि तो संदेश घेऊन तो परत आला आणि तो परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया याला सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिली आहे, मी तुला बरे करीतो, तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. काय सांगितलं? मी तुला बरं केलं आहे आणि मी तुझे अश्रू पाहिले आहे, मी तुला बरे करीतो, तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील, मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो, मी तुला व तुझ्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातून सोडविली, माझ्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी मी या नगराचे रक्षण करेल. हालेलुया. आता या ठिकाणामध्ये एक व्यक्तीचं जी विचारसरणी असते ना, त्या विचारसरणीला हिजकियाच्या जीवनातून आणखी आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. हालेलुया. हिजकियाला यशया संदेशाने काय निरोप दिला की परमेश्वर म्हणत आहे की तुझे अश्रू परमेश्वराने पाहिले आहे, परमेश्वर म्हणत आहे की मी तुला बरे करतो आणि तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. आणि परमेश्वर तुझं आयुष्य किती वर्षाने वाढवतो? 15 वर्षाने. आयुष्यही वाढवतो, परमेश्वर बरं सुद्धा करतोय. परमेश्वर त्याला म्हणतो की अश्शूराच्या राजाच्या हातून मी तुला सोडवितो. आता इतक्या गोष्टी ऐकल्यानंतर आता या ठिकाणामध्ये हिजकिया काय म्हणतो माहितीये का? यशायाने सांगितले की अंजिराची एक चांदकी आणा, ती त्यांनी आणून गळव्यावर बांधली व त्याला गुण आला. हिजकियाने यशाला विचारले की तिसऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिराकडे चढून जाईल, याची खूण काय? हालेलुया. आता एक राजा आहे, हालेलुया, आणि आपण सुद्धा त्या राजासारखं एक व्यक्ती आहोत. हिजकियाला अगोदर त्याने काय सांगितलं की तू आता जगणार नाही, तू आता मरणार, तू आपल्या घराची निर्वाह कर. या शब्दावरती त्याने विश्वास ठेवला का? अहो ठेवला की नाही? हालेलुया. त्यांनी या शब्दावरती विश्वास ठेवला. परंतु आता जे दुसरे शब्द, दुसरा निरोप यशया त्याला सांगत आहे, यशया संदेश त्याला सांगतो, त्या शब्दावरती तो विश्वास ठेवायला तयार नाहीये. हालेलुया. इथं मनुष्याचा स्वभाव असाच आहे. नकारात्मक जे शब्द असतात ना, नकारात्मक ज्या गोष्टी असतात ना, त्या शब्दांवरती पियानो मनुष्य लगेच विश्वास ठेवतो. परंतु होकारात्मक शब्द ज्या वेळामध्ये त्याला सांगितले जातात त्यावरती तो विश्वास ठेवत नाही. कसं ठेवू पाळक साहेब, कसं काय होईल? ही गोष्ट तर फार अवघड आहे. हालेलुया. हालेलुया. परंतु आम्हाला जर कोणी सांगितलं की ही व्याधी, हा आजार असा आशाने तुमच्या जीवनात आला, हालेलुया, मी लगेच विश्वास ठेवतो. हालेलुया. हालेलुया. परंतु जर आम्हाला सांगण्यात आलं की ही प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य मिळालं आहे, यावरती आम्ही विश्वास नाही ठेवत. हालेलुया. कधी कधी मी विश्वास ठेवायला प्रियानो फार कठीण आम्हाला होतं. आम्ही लगेच विश्वास करत नाही. परंतु प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो विश्वास धरितो त्याच्या जीवनामध्ये प्रियानो प्रभूचा गौरव त्याच्या जीवनामध्ये घडून येतो. हालेलुया. स्वामी विश्वास केला पाहिजे आणि जो विश्वास धरून मागतो, जो विश्वास धरून प्रियानो प्रभूकडे येतो, तो त्याला कदापि लज्जित आणि फजित होऊ देत नाही. हिजकियाने यशया संदेशाच्या पहिल्या शब्दांवरती, नकारात्मक शब्दावरती त्याने विश्वास केला, परंतु होकारात्मक जे शब्द आहेत
त्याच्यावरती विश्वास नाही केला, त्याला शंका वाटली. यशायाने काय सांगितलं की तू तिसऱ्या दिवशी काय करशील, परमेश्वराच्या मंदिरी तू चढून जाशील. आता ही गोष्ट अवघड होती का त्याच्यासाठी? परमेश्वराच्या मंदिरी चढून जायचंय आणि परमेश्वराने आरोग्य दिलं म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्यायला जायचंय. हालेलुया. एकीकडे तो हिजकिया रडतोय सुद्धा, परमेश्वराकडे प्रार्थना सुद्धा करतोय आणि प्रार्थना ऐकल्यानंतर आता त्याला निरोप सुद्धा मिळतोय, तरी सुद्धा त्याला शंका आहे. हालेलुया. पटतंय ना? असंच असतं ना बऱ्याच वेळेस. हालेलुया. असंच असतं आपलं मनुष्याचं जीवन, असंच आहे. हालेलुया. हिजकिया सारखंच आपलं जीवन आहे की हिजकियाला पहिल्यांदाची गोष्ट मिळाली, पहिले जे शब्द मिळाले त्या शब्दाला त्याने ग्रहण केलं, त्या शब्दाला त्याने मान्यता दिली, ते शब्द जसाच तसे स्वीकारले की आता तू मरणार, आता तू जगणार नाही, आज आपल्या घराची निर्वाह कर. आपण सुद्धा असंच करतो. हालेलुया. तुमचं काही खरं नाही, आता तुम्ही काही जगणार नाही, आता तुम्हाला लवकर बरं वाटणारच नाही. आमच्या शेजारी सुद्धा असाच व्यक्ती होता, त्याला सुद्धा असाच आजार झाला आणि तो सुद्धा. हालेलुया. आपण सुद्धा खचून जातो असे शब्द ऐकल्यानंतर. आम्ही ते शब्द स्वीकारतो, ते शब्द आम्ही जसंच तसे स्वीकारून पियानो आम्ही लगेच विचार करायला लागतो, आता काही खरं नाहीये, घराची निर्वाह करावं लागेल, आता सगळ्या गोष्टी वाटून द्यावं लागेल, मला सगळं ज्याच्या त्याच्या नावी करून द्यावं लागेल. राईट. आपण विचार करायला लागतो. माणसाचा विचार असाच आहे, नकारात्मक गोष्टी मनुष्य लगेच विश्वास करतो, परंतु होकारात्मक ज्या गोष्टीने त्याच्यावरती प्रियानो तो विश्वास करत नाही, लवकर त्यावरती तो शंका निर्माण करतो. आणि हिजकियाने सुद्धा तसंच विचारलं. हालेलुया. हिजकियाने काय विचारलं? त्याने विचारलं, हिजकियाने यशाला विचारले की तिसऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व परमेश्वराच्या मंदिराकडे चढून जाईल, याची खूण काय? हालेलुया. एका व्यक्तीने आणखी असेच प्रकारे पियानो परमेश्वराला खूण विचारली होती. कोण आहे त्याचं नाव? यस. ओके. आणखी, परमेश्वर तू माझ्या बरोबर आहेस, याची खूण काय? यस. आठवतंय? आठवतंय का? गिदोन की परमेश्वराने त्याला पाचारण केलं, परमेश्वराने त्याला निवडलं आणि परमेश्वर त्याच्या लोकांसाठी, त्याला लढण्यासाठी परमेश्वर त्याला उभा करतोय. परंतु त्याला त्या गोष्टीची खूण त्याला पाहिजे होती की परमेश्वर खरंच माझ्या बरोबर आहे का? हालेलुया. आपण सुद्धा बऱ्याच वेळेस खून मागवतो परमेश्वराकडनं की मला काहीतरी खून दे परमेश्वरा, मला काहीतरी याचं प्रमाण पटण्यासाठी परमेश्वरा तुम्हाला खून दे. हालेलुया. मला प्रमाण पाहिजे परमेश्वरा. जर तू माझ्या बरोबर आहेत ना, तू माझ्या बरोबर आहेस, तर मला काहीतरी प्रमाण पटू दे, मला काहीतरी खून देतोय. राजा सुद्धा यशया संदेष्टाकडे काहीतरी प्रमाण मागतोय की मी परमेश्वराच्या मंदिरी मी चढून जाईल, याची खूण काय? यशया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तू करीलच. याविषयी परमेश्वर ही खूण आहे, शंकू यंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे जावी. हालेलुया. प्रमाण पटण्यासाठी बऱ्याच वेळेस आपण सुद्धा विचार करतो ना की प्रमाण जर आम्हाला पटलं, आम्हाला जर खूण मिळाली, तर आपण लगेच विश्वास करतो. हालेलुया. आपण आपल्या विचाराने आपण स्वतः खूण ठरवतो बरं का. अशी खूण मिळाली तर मग असं परमेश्वरावरती मी विश्वास करेल, तर मी पूर्ण विश्वास करेल, तर माझ्या जीवनामध्ये असं घडून येईल. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. यशया संदेष्टाने काय सांगितलं त्याला की जे शंकू यंत्र आहे. आता शंकू यंत्र म्हणजे काय माहिती का? काहीतरी नवीन लॉजिक लावू नका फक्त. हालेलुया. जशी आपल्याकडे आता घड्याळ आहे, त्या वेळामध्ये हे घड्याळ सूर्यप्रकाशावरती पियानो या यंत्राला चालवलं जायचं. जशी जशी त्याची सावली पडेल ना, तशी तशी त्यांना वेळ कळायची की आता किती वाजले असतील. त्या वेळामध्ये ते किती वाजले असतील असे ते म्हणले नसतील, परंतु त्यांना वेळ निश्चित त्या वेळामध्ये कळत होते.
बरोबर आहे. जर तुमच्या आजी आजोबांना जर तुम्ही वेळ विचारला तर ते काय सांगतात? आता वेळ नाही सांगत, ते काय सांगतात? प्रहर सांगतात. प्रहर सांगतात. बरोबर आहे. त्याच प्रकारे ही वेळ ओळखण्याचं किंवा वेळ समजण्याचं प्रियानो ही यंत्र आहे. आणि या ठिकाणामध्ये घड्याळ सुद्धा कशी चालते? आता काही जण म्हणतील घड्याळच नाही चालत बाळक साहेब, ते एकाच जागी असते. काटा चालतो ना, बरोबर आहे. तो कोणत्या बाजूने चालतो? उजव्या बाजूने चालतो. बरोबर आहे. उजव्या बाजूने पुढे 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 सरकतो. सो या ठिकाणामध्ये यशया संदेश त्याला जी खून किंवा जे प्रमाण त्याला देत आहे की परमेश्वर तुला बरं करेल आणि तू तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी तू चढून जाशील, याची खून तुला ही आहे की जो शंकू यंत्राचं जी सावली आहे, त्याची जी छाया आहे ती पुढे जायला पाहिजे की मागे जायला पाहिजे? आता तू सांग मला. जी छाया आहे, जी सावली आहे, ती सावली पुढे जायला पाहिजे की मागे जायला पाहिजे? काटा पुढे जायला पाहिजे की काटा मागे जायला पाहिजे? आता समजेल तुम्हाला. काटा पुढे जायला पाहिजे की मागे जायला पाहिजे? नाही, त्याने म्हणलं की मागे जायला पाहिजे. पुढे जाणं सोपंच आहे, ते पुढेच जाणार आहे. बरोबर आहे. जो काटा आहे तो काटा उजव्या बाजूने पुढे पुढे सरकतो. त्याच प्रकारे जी सावली आहे किंवा जी छाया आहे ती पुढे सरकते. परंतु त्याने काय म्हणलं? ती 10 अंशी मागे येऊ दे. हालेलुया, हालेलुया. काय म्हणलं त्याने? 10 अंशी ती मागे येऊ दे, म्हणजे मला कळेल की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर मला बरं करेल आणि मी तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी मी चढून जाईल. संदेष्टाने हिजकियाने म्हणले 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराला अवघडच गोष्टी करायला आवडतात. हालेलुया, अवघडच गोष्टी करायला आवडतात. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने म्हणलं की 10 अंश पुढे जावी ही गोष्ट कशी आहे? सोपी आहे. हालेलुया. सूर्य कुठून उगवतो? जाऊ का मी? हो, सूर्य कुठून उगवतो ते तरी सांगा. असं सांगू नका जिकडून उगवायचं तिकडून उगतो, असं नका सांगू. पूर्वेकडून उगवतो, पश्चिमेकडे जातो. बरोबर आहे. तिकडे मावळतो ना, की तुमच्याकडे पश्चिमेकडे आहे? नाही ना. सो त्याने अशी गोष्ट सांगितली की जी गोष्ट मनुष्यासाठी अशक्य आहे. हालेलुया. म्हणजे सूर्याचं जे स्थान आहे ना, ते सूर्याचं स्थान काही अंशी मागे घ्यायला त्याने सांगितलं. त्याच्यामुळे सावली जी छाया आहे त्या छाया किंवा ती सावली मागे सरकली. सूर्याला थोडं मागे घ्यायला सांगितलं त्याने. हाच त्याचा अर्थ होईल. हालेलुया. सो परमेश्वर असाधारण गोष्टी परमेश्वर करणारा तो देव आहे. हालेलुया. परंतु मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस अविश्वास करत असतो. हालेलुया. अनेक वेळेस देवाच्या सेवकांना सुद्धा परमेश्वर या गोष्टी प्रगट करतो की या व्यक्तीला परमेश्वर त्याच्या समस्यातून, त्याच्या अडचणीतून, त्याच्या आजारातून परमेश्वर बाहेर काढील. परंतु पियानो सहजासहजी विश्वासणारे सुद्धा विश्वास नाही करत. कसं काय होईल पाळक साहेब? डॉक्टरांनी सांगितलं तर मी लवकर बरंच होणार नाही, पण तुम्ही म्हणता तुम्ही लवकर बरं होणार. हालेलुया. आम्ही डॉक्टरांवरती विश्वास करतो, आम्ही रिपोर्टवरती विश्वास करतो, परंतु पियानो आम्ही देवाच्या वचनावरती विश्वास करायला आम्ही डगमगायला लागतो. हालेलुया. हिचक्याच्या जागी आपण स्वतःला घेऊया. आम्हाला सुद्धा प्रमाण पाहिजे, आम्हाला सुद्धा खून पाहिजे. आणि खून मिळाल्यानंतर, प्रमाण मिळाल्यानंतर आम्ही विश्वास करतो की आता ठीक आहे, आता बरं वाटेल मला. हालेलुया. खून मिळाल्यानंतर लगेच विश्वास करतो ना आम्ही. प्रमाण मिळाल्यानंतर आम्ही विश्वास करतो. परंतु हिजकियाचं जे जीवन आहे ते हिजकियाचं जीवन आम्हाला शिकवतं की हिजकिया कसं जगला? सत्यतेने जगला. हिजकिया सात्विकतेने जगला आणि परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे असं जीवन पियानो हिजकिया जगला.
हालेलुया, हालेलुया. सो आम्हाला कसं जगायला पाहिजे म्हणजे आमचं सुद्धा आयुष्य वाढेल. हालेलुया. आम्ही कसं जगलं पाहिजे की म्हणजे आमचं सुद्धा आयुष्य वाढेल. आताच आम्ही ऐकलं ना, सांगा मग. सात्विकतेने, सत्यतेने आणि परमेश्वराला योग्यतेचं जीवन जर आम्ही जगलो तर आम्ही प्रियानो आमचं आयुष्य वाढू शकतं. हालेलुया. डॉक्टर काय सांगू द्या, डॉक्टरांचे रिपोर्ट सुद्धा खोटं ठरवणारा परमेश्वर आहे. डॉक्टरांचे रिपोर्ट सुद्धा बदलवणारा माझा परमेश्वर आहे. तो परमेश्वर सामर्थ्य देव आहे. त्याला कुठली गोष्ट अशक्य नाही. सर्व काही शक्य करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. सो या ठिकाणामध्ये मी पाहूया की आजच्या वेळामध्ये, आजच्या युगामध्ये, आजच्या या समयामध्ये ख्रिस्ती व्यक्तीचं आयुष्य, विश्वासणाऱ्यांचं आयुष्य वाढवणाऱ्या ज्या बाबी आहेत, वाढवणाऱ्या ज्या गोष्टी त्या आम्ही शिकूयात, आम्ही त्या जाणून घेऊयात. हिजकियाचं जीवन आता आम्ही पूर्ण पाहिलं. आता आजच्या वेळामध्ये आम्ही ते हिजकियाच्या जागी आम्ही स्वतःला घेतलं आणि हिजकियाच्या जीवनातून जो दाखला किंवा जी शिकवण आम्हाला मिळाली, आजच्या वेळामध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे की आमचं आयुष्य वाढण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. त्या गोष्टी जर आम्ही केल्या तर प्रियानो आमचं सुद्धा आयुष्य नक्की वाढवेल. आयुष्य वाढवणे परमेश्वराच्या हातीच आहे, परंतु काही गोष्टी त्याने आमच्या सुद्धा हाती दिल्यात. हालेलुया. आमच्या हातामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी देवावरती थोपून नाही चालणार. हालेलुया. जे आम्ही करायला पाहिजे ते आम्ही करायलाच पाहिजे. पाहूयात परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं की या गोष्टी जर आम्ही आमच्या जीवनामध्ये केल्या तर प्रियानो आमचं सुद्धा आयुष्य वाढेल. निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 20 आणि वचन 12 मध्ये, निर्गम चॅप्टर, एक्सोडस चॅप्टर 20 वर्स 12, निर्गम 20 आणि 12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. हालेलुया. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की 10 आज्ञांपैकी एक आज्ञा या ठिकाणामध्ये दिलेली आहे. ही आज्ञा इतकी महत्वपूर्ण आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये की त्या व्यक्तीने आपल्या बापाचा व आपल्या आईचा त्याने मान राखावा आणि त्या मान राखल्याच्या कारणाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला काय मिळतं, तो चिरकाल तो या जगामध्ये राहतो, म्हणजे मोठं आयुष्य त्याला मिळतं. हालेलुया. जर कदाचित आपण सुद्धा, आपण वयाने मोठे असाल, पण कदाचित आपण सुद्धा आपल्या आईवडिलांचा जर मान जर राखलेला नाहीये, या मान न राखल्या कारणाने अनेक समस्या जीवनामध्ये येतात बरं का. कारण अनुवादाच्या अध्याय 28 मध्ये अनेक अशा गोष्टी दिलेल्या आहेत की त्या गोष्टी, अनुवादाच्या पुस्तकामध्ये अनेक अशा गोष्टी दिलेल्या आहेत की जर आम्ही आज्ञा पालन केलं नाही तर अनेक प्रकारचे शाप आपल्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक येतात. त्या गोष्टी बोलण्याचीच गरज नाहीये. आणि म्हणून कदाचित आपण सुद्धा आपल्या आईबापाचा जर मान कुठल्या गोष्टीने जर राखलेलं नसेल तर आज परमेश्वराकडे सर्वप्रथम क्षमा मागा. ती गोष्ट जर आपल्याला फील होते, ती गोष्ट जर आपल्याला आठवण येते की परमेश्वरा या कारणाने मी माझ्या बापाचा, मी माझ्या आईचा मान राखू शकलो नाही, परमेश्वरा तुम्हाला या कारणाने तू क्षमा कर. क्षमा मागितली तर तो क्षमा करतो, आणि जर क्षमा नाही मागितली तर क्षमा कसं करेल. राईट. जो मागतो त्याला मिळते असं वचन आहे, बरोबर आहे ना. जो मागतो त्याला मिळते आणि जो मागत नाही त्याला मिळेल का. आम्हाला काय मागायचंय, पहिली क्षमा मागायची. आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक लहान असेल मोठा असेल, प्रत्येकाने आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राखायचा. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. हालेलुया. चिरकाल राहणं ही प्रत्येकाची इच्छा आहे. मोठं आयुष्य असावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु त्यासाठी पहिली गोष्ट आजच्या विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनामध्ये करावी ती म्हणजे बापाचा व आईचा मान राखल्याने मोठं आयुष्य त्याला मिळतं किंवा त्याला वाढीव आयुष्य मिळतं. बोले येशू मसीह की. त्यानंतर दुसरी गोष्ट, नीतिसूत्रे याचा अध्याय 10 आणि वचन 27 मध्ये, प्रोवर्ब्स चॅप्टर
प्रोब चॅप्टर 10 वर्स 27, नीतिसूत्रे 10 आणि 27 मध्ये, परमेश्वराचे भय आयुष्य वाढविते, पण दुर्जनाची वर्षे कमी होतात. हालेलुया. वचन सांगतं की परमेश्वराचं भय धरल्याने काय होतं? आयुष्य वाढतं. आणि आणखी त्याच वचनामध्ये सांगितलंय की परंतु दुर्जनांची वर्ष कमी होतात. का बरं कमी होतात? कारण तो परमेश्वराचं भय नाही बाळगत. हालेलुया. आणखी परमेश्वराचं भय आम्हाला याच्या संबंधी पाहायला मिळतं की परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाचा आरंभ होय. ज्ञान पाहिजे, परमेश्वराचं भय बाळगा. आयुष्य मोठं पाहिजे, परमेश्वराचं भय बाळगा. हालेलुया. सोपी का गोष्ट? सोपी आहे का ही गोष्ट? हो, सोपी आहे की नाही? सोपी आहे. परमेश्वराचं भय बाळगणं सोपं आहे, परंतु ही गोष्ट कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच वेळेस परमेश्वराचं भय आम्ही बाळगू शकतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं भय बाळगल्याने प्रियानो आम्ही पाप करत नाही, आम्ही वाईट करत नाही, चुकीचं आम्ही बोलत नाही, चुकीचं आम्ही वागत नाही, चुकीचं आचरण आमचं राहत नाही. का? कारण परमेश्वराचं भय आमच्या जीवनात आहे. आणि दुर्जनाच्या जीवनामध्ये कोणाचंच भय नसतं, परमेश्वराचे नसतं आणि जगातील कुठल्या व्यक्तीचं सुद्धा नसतं. आणि म्हणून प्रियानो परमेश्वराचं भय आम्हाला काय मिळून देतं? आयुष्य वाढून देतं, आयुष्य मिळून देतं. आणि जर भय नसेल तर वचन सांगतं की त्याची वर्ष कमी होतात. हालेलुया. म्हणूनच तर मर्डर होत आहेत. राईट. दुर्जन परमेश्वर ह्या गोष्टी बघतो, परमेश्वर या गोष्टी बघतोय. आणि ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आहे त्याला परमेश्वर आयुष्य वाढून देतो. हालेलुया. परमेश्वर या गोष्टी पारखतो, परमेश्वर या गोष्टी पाहतो. आणि दुर्जनांचं आयुष्य परमेश्वर घटवून टाकतो. परंतु परमेश्वर त्याला सुद्धा संधी देतो. प्रत्येक व्यक्तीला संधी देण्याचं काम परमेश्वराचं आहे. तो संधी देतो, परंतु त्या संधीकडे लक्ष करायचंय की दुर्लक्ष करायचंय हा सर्वस्व निर्णय त्या व्यक्तीचा आहे. हालेलुया. म्हणजे आयुष्य वाढवण्यासाठी दुसरं कारण काय आहे? परमेश्वराचं भय. तिसरं कारण पाहूया. नीतिसूत्रे 3 अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये, प्रोब चॅप्टर 3 वर्स 1 and 2. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागवत, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होते. बोले येशू मसीह की. सो तिसरं कारण या ठिकाणामध्ये दिलेलं आहे की परमेश्वराच्या आज्ञा व विधी पाळल्याने आम्हाला दीर्घ आयुष्य व वयोवृद्धी व कल्याण सुद्धा प्राप्त होतं. किती गोष्टी मिळतात? 3 गोष्टी या वचनामध्ये सांगितल्या. दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि कल्याण. कशाने मिळतात या गोष्टी? बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. आम्हाला दीर्घायुष्य पाहिजे तर तिसरं कारण या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की परमेश्वराच्या आज्ञा व विधी आम्ही पालन कराव्यात. अनेक वेळेस काही जण म्हणतात की आम्ही नियमशास्त्राच्या अधीनतेमध्ये, आम्हाला जुना करार आमच्यासाठी नाहीये. मग जुन्या करारात दिलेल्या 10 आज्ञा आमच्यासाठी नाहीयेत का? म्हणजे चोरी आम्ही करावी का? खून करावा का? खोटं आम्ही बोलावं का? मग कसं काय आम्ही म्हणू शकतो की जुन्या करारातल्या 10 आज्ञा आमच्यासाठी नाहीये? आहेत. आज्ञा आणि विधी आम्हाला शिकवतात की आम्ही पाप करू नये, आम्ही चुकीचं वागू नये, चुकीचं आम्ही जगू नये. परमेश्वराच्या भयात आम्ही जर राहतो, परमेश्वराच्या आज्ञा आणि विधी जर आम्ही पाळतो, तर पियानो आम्ही स्वतःला आत्मिक शिस्त लावून घेतो. कारण परमेश्वराला शिस्तीचा देव म्हणलेला आहे. हालेलुया. आणि ज्याच्या जीवनामध्ये शिस्त नाही, शिस्त काय करते माहिती आहे? त्या व्यक्तीला व्यसन घालते. राईट. व्यसन घालते, आवळण्याचं काम करते. बैलाच्या नाकामध्ये व्यसन असतं की नाही? कशासाठी? त्याला आवळण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी. आणि देवाच्या आज्ञाविधी आम्हाला कंट्रोल करतात. आम्हाला भाव विवेश होऊ देत नाही, आम्हाला लिमिटमध्ये ठेवतात. हालेलुया. म्हणजेच आम्हाला शिस्तीमध्ये ठेवण्याचं काम परमेश्वराच्या आज्ञाविधी आमच्या जीवनामध्ये करत असतात.
हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराच्या आज्ञा व विधी पाळल्याने दीर्घायुष्य होतो, आयु वृद्धी होते व कल्याण सुद्धा त्या व्यक्तीचं होतं. तिसरं कारण आहे. चौथं कारण आम्ही पाहूया. हे चौथं कारण फार महत्वपूर्ण आहे आणि ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाची आहे. आणि वचन आम्ही वाचूयात स्तोत्रसंहिता 34 आणि वचन 12 आणि 13 मध्ये. सॅम चॅप्टर 34 वर्स 12 and 13. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. बोलू येशू मसीह की. काय करायचंय माहिती का? चौथं कारण, खरं बोलायचंय, कोणाची फसवणूक नाही करायची. हालेलुया, हालेलुया. खोटं मुळीच बोलायचं नाही. काही वेळेस प्रियांनो, आमचं जे खोटं आहे ते खरं पटण्यासाठी बऱ्याच वेळेस शपथ खाल्ली जाते. मूळ काय? खोटं आहे, परंतु ते खरं पटण्यासाठी शपथ खाल्ली जाते. म्हणजे किती आज्ञा एका गोष्टीसाठी मोडल्या जातात? खोटं बोलला आणि खोटं खरं पटण्यासाठी, म्हणजे ही एक दुसरी आज्ञा मोडली. तिसरी गोष्ट की त्याने शपथ खाल्ली. म्हणजे 3 गोष्टी तो एकाच कारणासाठी करतो. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमचं बोलणं हो तर होय आणि नाही तर नाही असलं पाहिजे. हालेलुया. असंच आहे वचन, असंच आहे का? ऐकलंय ना? आमचं बोलणं एक तर हो आणि नाही तर नाही. हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की आपण प्रमाण पटवून देण्यासाठी आम्ही त्या व्यक्तीला अनेक वेळेस शपथ देतो किंवा खरं वाटण्यासाठी कोणाला तरी आम्ही सांगतो की या व्यक्तीला सांग. हालेलुया. परंतु एखाद्या व्यक्तीने जर आमच्याबद्दल जर खोटं ठरवलं ना, तर तो खोटंच मान्य करणार. त्याला कधीही तुम्ही किती सत्य सांगा, किती खरं सांगा, तो मान्य करणार नाही. ज्याला मान्य करायचं तो मान्य करेल, परंतु ज्याला मान्य नाही करायचं ना, तो कितीही त्याला डोकं फोडून सांगितलं तरी तो मान्य करणार नाही. राईट. परंतु आमचा व्यवहार, आमचं जे बोलणं आहे, आमचं ते बोलणं खरं असलं पाहिजे आणि कोणाची फसवणूक आम्ही करू नये, म्हणजे आम्हाला दीर्घ आयुष्य मिळेल. हालेलुया. जो व्यक्ती खोटं बोलतो ना, त्याला आठवण ठेवावं लागते की काय तो खोटं बोलला होता. आणि खरं बोलणाऱ्याला आठवण ठेवावं लागतं का? हालेलुया. आणि ज्याला जास्त आठवण ठेवावं लागतं ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, आजार पण उद्भवतात. हालेलुया. जितका जास्त जोर इथं, तितका जास्त जोर इथं, आणि तितका जोर जास्त शरीरावर. हालेलुया. म्हणून खोटं बोलू नाही, कोणाची फसवणूक करू नये. वचन आम्हाला शिकवत आहे. प्रभूचं वचन शिकवणार आहे आम्हाला. परमेश्वराचं वचन आम्हाला बोध करणार आहे, सुधारणूक करणार आहे, नीतीचं शिक्षण देणार आहे, बदल घडवणार आहे. बोलू येशू मसीह की. तर जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवास. सो हे चौथं कारण आम्ही पाहिलं की आम्ही खरे बोलावं, कोणाची फसवणूक करू नये, म्हणजे आम्हाला दीर्घायुष्य मिळेल. त्याचबरोबर कारण वचन 12 मध्ये मी पाहतो की सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण? दीर्घायुष्य आम्हाला मिळेल, मोठं आयुष्य आम्हाला मिळेल, आमचं आयुष्य वाढलेलं असेल, परंतु त्यासाठी काय करावं लागेल? खरं बोलावं लागेल. खोटं बोलायचं नाही, फसवणूक करायची नाही. त्यानंतर 5वं कारण आम्ही पाहूया. एकंदरीत 10 कारण आम्ही पाहणार आहोत. 5वं कारण दिलेलं आहे अनुवादाचं पुस्तक 25 आणि वचन 15. डिटोनॉमी चॅप्टर 25 वर्स 15. अनुवाद 25 आणि 15. तुझी वजने यथायोग्य व बरोबर असावी, तुझी मापे यथायोग्य व बरोबर असावी, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. हालेलुया. या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली इतर काही नियम, या आशाखाली लिहिलेले वचन आहे. नियम आणि काही इतर नियम. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियांनो नियमांकडे लक्ष दिलं जातं, परंतु इतर नियम जे असतात ना, इतर नियम, इतर म्हणल्यानंतर
त्या गोष्टी केल्या नाही केल्या असं बऱ्याच वेळेस वाटतं ना. हालेलुया. परंतु त्याच्यामध्ये आपले आशीर्वाद दडलेले असतात, त्याच्यामध्ये आपलं समाधान दडलेलं असतं, त्याच्यामध्ये आपली शांती दडलेली असते, त्याच्यामध्ये आमचे आनंद दडलेले असतात. आणि या ठिकाणामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट की आपला जो व्यवसाय आहे तो आम्ही प्रामाणिक पद्धतीने आम्ही करावा. म्हणजे आम्हाला नक्की आशीर्वाद मिळतात, नक्की आम्हाला दीर्घायुष्य मिळतं. या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की तुझी वचने यथायोग्य व बरोबर असावीत, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. चिरकाल राहणं म्हणजे मोठं आयुष्य असणं, वाढलेलं आयुष्य असणं. परंतु त्याच्यासाठी काय करायचंय? वजन म्हणजे काय? अहो मापे. हालेलुया. आपल्याकडे जे माप आहे ते कसं असलं पाहिजे? प्रमाणामध्ये. जसं ठरवलंय ना तसं असलं पाहिजे. आपला जो व्यवसाय आहे, आपलं जे काम आहे, आपली जी नोकरी आहे, आपला जो व्यवसाय आहे ते प्रत्येक काम हे आम्ही प्रामाणिकपणे आम्ही करावं, की त्याच्यामध्ये आम्हाला दीर्घायुष्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. जर एखादा व्यक्ती, उदाहरणासाठी मी सांगतो, तर एखादा व्यक्ती एखादा किराणा दुकाना किंवा एखादा दुकानदार जर असेल आणि त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये त्याने कायम माप मारलाय, नंतर तो व्यक्ती मरण पावला, त्याच्याबद्दल चांगलं बोलल्या जातं का? काय बोलल्या जातं? बरं झाला जाते, तो माप मारणारच होता. म्हणजे प्रामाणिकपणा त्याच्या जीवनामध्ये नव्हता. राईट. हालेलुया. प्रामाणिकपणा जर आमच्या व्यवसायात, आमच्या कामात, आमच्या नोकरीमध्ये जर प्रामाणिकपणा नाहीये आणि त्यातून मिळणारं जे प्रियांनो आम्हाला इन्कम आहे, त्यातून मिळणारा जो नफा आहे, आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्हाला उपयोगी पडण्याऐवजी प्रियांनो त्यातून तोटा नक्कीच होईल. हालेलुया. एक उदाहरण तुम्हाला सांगेल. म्हणून प्रामाणिकपणे जर आम्ही आमचं काम करतो ना, त्यातून आम्हाला आशीर्वादच मिळतात, त्यातून आम्हाला दीर्घायुष्यच मिळतं. या गोष्टीत प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला दीर्घायुष्य पाहिजे तर आमचं प्रामाणिक आमची व्यवसाय पद्धती जर आम्ही वापरली ना, आम्हाला दीर्घायुष्य मिळेल. हालेलुया. प्रामाणिक व्यवसाय पद्धती, आमचं काम, आमची नोकरी, आमचा व्यवसाय जेही आम्ही करत आहोत ते प्रामाणिकपणे आम्ही करावं, म्हणजे आम्हाला दीर्घायुष्य परमेश्वर करेल. हालेलुया. त्यानंतर आता हे वचन वाचल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उद्भवणार आहेत. वाचूयात आम्ही 1 कोरिंथियाचा अध्याय 6 आणि वचन 19 आणि वचन 20. 1 Corinthians chapter 6 verse 19 and 20. वाचूयात. तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, तुम्ही त्याचे मंदिर आहात हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मुलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. ओके. हालेलुया. आता हे वचन वाचल्यानंतर काय वाटतं बरं? काय वाटतं? हे वचन आम्ही वाचल्यानंतर आम्ही एकाच व्ह्यूनी प्रियांनो या वचनाकडे पाहतो की आमचं शरीर देवाचं मंदिर. दॅट्स इट. हालेलुया. मग हे शरीर जर देवाचं मंदिर आहे तर या मंदिराची किती काळजी घेतली पाहिजे? हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही मोठमोठे चर्च बिल्डिंग आम्ही पाहतो, ते कसे असतात? अहो बघितल्या का नाही? चर्च कधी बघितलेत की नाही? कसे असतात? सुबक असतात,
सुंदर असतात, कलरिंग केलेली असते, व्यवस्था व्यवस्थित असते त्या ठिकाणामध्ये, सगळ्या गोष्टी टापटीप असतात, जिथल्या तिथल्या त्या गोष्टी जिथं तिथं असतात. बरोबर आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणामध्ये आपलं मन रमतं आणि असं वाटत नाही की तिथून निघावं. बरोबर आहे. आणि म्हणून अनेक जण म्हणतात की देवाच्या भवनामध्ये आल्यानंतर आम्हाला निघूच वाटत नाही. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं जशाच तशा जर असेल, व्यवस्थित असेल, स्वच्छता असेल, त्याची निगराणी चांगली घेतलेली असेल, तर पियानो त्या ठिकाणी मध्ये त्या बिल्डिंगला जर इतकं चांगलं रूप येतं, आमचं शरीर सुद्धा तसंच आहे. हालेलुया. शरीर देवाचं मंदिर आहे. आता या मंदिराची किती काळजी घेतली पाहिजे. हालेलुया. काळजी घेतली पाहिजे की नाही. हालेलुया. का दिवसभर खातच बसलं पाहिजे. मंदिर आहे ना, अहो त्याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. आम्ही आठवड्यातून एक उपवास केलाच पाहिजे, जमतो तर केलाच पाहिजे आम्ही. कारण याचे वैज्ञानिक काही कारण आहेत, ते सुद्धा आम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. आम्हाला आवश्यक असणारे घटक आम्ही आमच्या शरीराला द्यायला पाहिजे. योग्य व्यायाम सुद्धा आम्ही करायला पाहिजे. ज्या गोष्टी आम्ही पथ्य आमच्या शरीरासाठी आम्ही पाळले पाहिजे ते पाळले पाहिजे. हालेलुया. ज्या गोष्टी आम्हाला जास्त आवडतात ना, त्या गोष्टी आम्ही जास्त खायला नाही पाहिजे, टाळल्या पाहिजे. हालेलुया. परंतु काही जणांना चहा पिण्याची जास्त सवय असते. मी फक्त उदाहरणासाठी सांगतोय बरं का. हालेलुया. काही जणांना गोड खायला जास्त आवडतं, काही जणांना नॉनव्हेज जास्त खायला आवडतं. परंतु जी गोष्ट आम्ही ग्रहण करतो, जी जास्त आम्ही खातो ना, त्याचा अपाय आमच्या शरीराला झाल्याशिवाय राहत नाही, त्याचा उपयोग होत नाही, त्याचा दुष्परिणाम आमच्या शरीराला होतो. म्हणून आम्ही आमच्या शरीराची काळजी जर घेतली तर आम्हाला दीर्घायुष्य मिळेल. हालेलुया. शरीराची सुद्धा आम्ही काळजी घेतली पाहिजे. परंतु बरं सहज आम्ही म्हणून जातो, नाही परमेश्वर पाहून घेईल. हालेलुया. प्रत्येक गोष्ट परमेश्वरावरती थोपवून नाही चालणार. हालेलुया. परमेश्वराने आम्हाला जीवन आणि मरण आमच्या समोर त्याने ठेवलेलं आहे, बरं आणि वाईट त्याने आमच्या समोर ठेवलेलं आहे. आम्ही चांगला वाटा आम्ही निवडून घ्यावा हे परमेश्वराने आम्हाला शिकवलं. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. कसे घेतले आम्ही? कोणतं मोल देण्यात आलं आमच्यासाठी? बहुमूल्य रक्त आमच्यासाठी ओतण्यात आलेलं आहे. आणि इतकं बहुमूल्य रक्त जगात कोणाचंच नव्हतं आणि असणार नाहीये. असं बहुमूल्य रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ओतलेलं असताना आम्ही या मंदिराची, या शरीराची आम्ही काळजी घेतलीच पाहिजे. हालेलुया. काही निर्बंध आम्ही स्वतःला लावून घेतले पाहिजे. हालेलुया. जर हे निर्बंध किंवा या शर्ती किंवा या अटी आम्ही आमच्या स्वतःला जर लावून घेतल्या ना, त्याच्याद्वारे पियानो आमच्या शरीराची काळजी घेतली जाते. आमच्या आत्म्याची काळजी घेण्यासाठी आम्हाला आत्मिक काही निर्बंध, काही अटी किंवा काही नियम आम्ही स्वतःला लावून घेतले पाहिजे देवाच्या वचनानुसार. तरच पियानो आमच्या आत्म्याचं सुद्धा रक्षण होऊ शकतं. हालेलुया. जर रोज तुम्ही एक महिनाभर जर नॉनव्हेज सातत्याने रोज तुम्ही खाताय, काय होईल? काय होईल? जे शरीराला अपायकारक आहे ना, असे घटक आमच्या शरीरामध्ये वाढतील आणि त्याच्या कारणाने जे आम्ही आणखी 10 वर्ष जगायचे, 10 वर्ष अगोदर आम्ही हे जग सोडून निघून जाऊ. बरोबर आहे ना. म्हणून डॉक्टर सांगतात की हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे टाळा, ते टाळा. परंतु आम्हाला जे आवडतं ना ते आम्ही खायला लागतो. राईट. बरेच जण असंही म्हणतात की डॉक्टरकडे कधी आम्ही जात नाही. हो, त्या डॉक्टरांना निर्माण करणारा, औषधी निर्माण करणारा सुद्धा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. त्या परमेश्वराने या गोष्टीची निर्मिती केलेली आहे, ती मनुष्याच्या बऱ्यासाठी, मनुष्याच्या भल्यासाठी, मनुष्याला आरोग्य मिळण्यासाठी. जर डॉक्टर नसते तर काय झालं असतं? काय झालं असतं? परमेश्वराने हे ज्ञान दिलं ना, परमेश्वराने बुद्धी दिली, परमेश्वराने मेडिसिन्स दिल्या आणि ज्या वनस्पती दिलेल्या, औषधी वनस्पती सुद्धा परमेश्वराने निर्माण केलेल्या आहेत. याचं आकलन, याचं ज्ञान परमेश्वराने मनुष्याला दिलं. आणि म्हणूनच पियानो त्या गोष्टीचा, त्या विज्ञानाचा किंवा त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर पियानो आज मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या भल्यासाठी होतोय. या सगळ्या गोष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे.
परंतु प्रियांनो, आम्ही या युगामध्ये जगत असताना, या वेळामध्ये आम्ही जगत असताना आम्ही आमच्या शरीराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. हालेलुया. जर आम्ही काळजी घेतली नाही तर आम्ही स्वतःचा नाश स्वतः करून घेतो. आमच्या शरीराचा नाश आम्ही करून घेतो. म्हणून ज्या गोष्टी टाळायच्या त्या टाळल्याच पाहिजे. हालेलुया. बोले येशू मसीह की. हालेलुया. त्यानंतर 7वं कारण आम्ही पाहूया. नीतिसूत्रे याचा अध्याय 11 आणि वचन 25 मध्ये. प्रोव्हर्ब चॅप्टर 11 वर्स 25. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. हालेलुया. सो आम्ही 7वं कारण आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोठं आयुष्य असण्यासाठी आम्ही इतरांशी उदार व दयाळूपणाने आम्ही वागलं पाहिजे, आम्ही राहिलं पाहिजे. हालेलुया. कसं असलं पाहिजे? आम्ही उदार असलं पाहिजे आणि दयाळू असलं पाहिजे. हालेलुया. काही जण ना इतकं कंजूसपणाने आपलं जीवन जगतात की तो व्यक्ती त्या परिवारातून, त्या व्यक्तीच्या जीवनातून जरी निघून गेला ना तर कोणाला काही फरकच नाही पडत. सहज बोलून जातात, फार कंजूस होता तो व्यक्ती. आम्ही दयाळू असलं पाहिजे, आम्ही उदार असलं पाहिजे. हालेलुया. उदार व्यक्ती माहिती आहे का, परमेश्वरावरती विश्वास करणारा असतो. हालेलुया. त्याला परमेश्वराच्या योजनेवरती विश्वास असतो की परमेश्वराचं वचन सांगतं की मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्यासाठी ज्या योजना केलेल्या त्या योजना हिताच्या आहेत, त्याला विश्वास असतो. म्हणून तो व्यक्ती उदार असतो. हालेलुया. तो मागे पुढे जास्त विचार नाही करत. आणि जो जास्त विचार करतो तो कंजूस सुद्धा असतो. हालेलुया. कारण प्रभूचं वचन सांगतं की उदार मनाचा समृद्ध होतो. आणि जो कंजूस असतो तो समृद्ध होतो का? मग नाही होत. विनाकारण टाळा विनाकारण जिथं बचत करायची नाहीये तिथं बचत करतो. हालेलुया. एक व्हिडिओ मी बघितला मध्यंतरी. एक कंजूस व्यक्ती असतो आणि त्याचा मुलगा आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर डॉक्टर त्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि लिहून दिल्यानंतर तो मेडिकलमध्ये जातो. आणि मेडिकलमध्ये गेल्यानंतर तो मेडिकलवाला त्याला ज्या जवळपास 4 प्रकारच्या औषधे देतो, गोळ्या देतो. आणि त्याचं बिल जवळपास 200 रुपये होतं. त्या मेडिकलवाल्याला तो विचारतो की याच्यातली सगळ्यात स्वस्त गोळी कोणती आहे? तो म्हणतो ही 10 रुपयाची आहे. 10 गोळ्या आहेत, 10 रुपयाच्या. तो बाकीच्या गोळ्या त्याला वापस करून टाकतो. म्हणतो हे सगळ्यात स्वस्त आहे ना, हीच घेऊन जाईल. इतकी कंजूशी. हालेलुया. अवाजवी कंजूशी जर आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो ना, ती उदारता आमच्या जीवनामध्ये जर नसेल तर समृद्धी सुद्धा आमच्या जीवनामध्ये नाहीये. उदार मनाचा व्यक्ती हा समृद्धी त्याला मिळते म्हणजे मिळतेच. आणि ज्याच्या जीवनामध्ये उदारता नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये दयाळूपणा नाहीये, त्याच्या जीवनामध्ये समृद्धी सुद्धा नाहीये. हालेलुया. समृद्धी मिळवण्याचं हे फार मोठं कारण आहे. बोले येशू मसीह. म्हणून मी अनेक असे उदार लोक सुद्धा पाहिले की ज्या वेळामध्ये आम्ही त्यांना सांगतो सेवा कार्यासंबंधी, प्रभूच्या कामासंबंधी, यांना उदार मनाने ते प्रभूच्या कार्यासाठी आपल्या चांगल्या भेटीने प्रियानो ते परमेश्वराची भेट, ते परमेश्वराला भेट देतात. हालेलुया. ही परमेश्वराची उदारता जर त्यांच्या जीवनामध्ये आहे, प्रियांनो, परमेश्वराने सर्वात मोठी उदारता दाखवली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. जर ती उदारता परमेश्वराने, जर तो दयाळूपणा जर परमेश्वराने दाखवला नसता तर, हालेलुया, परमेश्वराने जर कंजूशी केली असती तर, हालेलुया, परमेश्वराने जर कंजूशी करून परमेश्वराने म्हणलं असतं मी फक्त यहुदी लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठीच माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं मी त्याला अर्पण करतो, बाकी कोणाचं काही घेणं देणं नाही मला. नाही, तो उदार आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे. आणि ती उदारता, ती दयाळूपणा आणि ती कृपा आमच्या जीवनामध्ये सुद्धा असली पाहिजे. ती आम्ही कृतीतून दाखवली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. जर उदारता आमच्या जीवनामध्ये नाहीये ना,
तर समृद्धी सुद्धा आमच्या जीवनात नाही. उदारता आमच्या जीवनात आहे तर समृद्धी सुद्धा आमच्या जीवनामध्ये प्रभू दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. सो त्याद्वारे प्रियानो आमच्या जीवनामध्ये आम्हाला दीर्घायुष्य मिळते. जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजल्या जाईल. हालेलुया. पाणी कशाचं दर्शक आहे? जीवनाचं दर्शक आहे. राईट. आणि जो इतरांबरोबर अशा प्रकारचं वागतो ना उदारतेने, त्याला सुद्धा उदारता मिळेल. परमेश्वर सुद्धा त्याला उदारतेचं जीवन त्याला दिल्या जाईल. सो प्रभू ही गोष्ट नक्की करतो. हे 7 कारण आम्ही पाहिले. त्यानंतर 8वं कारण आहे नीतिसूत्रे याचा अध्याय 14